उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले नेते आणि लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। शिर्डीमध्ये 12 जानेवारीला होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनामध्ये राजन साळवी यांचा भाजपातला प्रवेश निश्चित असल्याचंही सूत्रांकडून समजतंय। भाजप संघटन पर्वचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राजन साळवी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे कोकणात आता ठाकरेंच्या शिवसेनेला भाजप जोरदार धक्का देणार हे या पुढच्या काळामध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरेल। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। चेतन, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी आता भाजपामध्ये जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। 12 जानेवारीला शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनात त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। चेतन, कितपत तथ्य या बातमीत? निश्चितच एकंदरीत या संदर्भात याआधीही आपण पाहिलं होतं 2 दिवसापूर्वीच रवींद्र चव्हाण यांनी प्रभारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बहुजन विकास आघाडीला धक्का दिलेला होता। त्यांच्या बहुतेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झालेला होता आणि त्यानंतर आता थेट कोकणामध्ये दुसरा मोठा धक्का ठाकरे गटाला देण्यात येणार आहे। जी माहिती समोर येते की राजन साळवी हे सध्या भाजपच्या संपर्कात आहेत आणि जवळपास 12 जानेवारीला त्यांचा प्रवेश भाजपमध्ये निश्चित होईल। एकंदरीतच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजन साळवी यांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता। मात्र ज्या प्रकारे रवींद्र चव्हाण यांनी भाजपची सूत्र हातात घेतलेली आहेत, 2029 मध्ये भाजपकडून एकला चलोरेचा नारा देण्यात येऊ शकतो आणि त्या अनुषंगाने प्रत्येक विधानसभेमध्ये आता भाजप स्वतःचा एक तगडा उमेदवार मांडण्याची तयारी सुरू करताना पाहायला मिळते। अजिंक्य, त्यामुळे राजन साळवी यांच्या रूपामध्ये कुठेतरी 2029 मध्ये शिवसेनेविरोधात हा चेहरा भाजप उतरवणार का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। चेतन, मात्र राजन साळवी विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या पराभवानंतर कुठेतरी वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते, अशा चर्चा समोर आलेल्या होत्या। विधानसभा निवडणूक काळात पक्षाकडनं फारशी मदत त्यांना मिळाली नाही अशी देखील चर्चा सुरू होती। या चर्चांमध्ये नेमकं कितपत तथ्य आहे? कारण याचमुळे कदाचित त्यांनी हा निर्णय घेतलाय की काय, असं सुद्धा सध्या सूत्रांकडनं समजतंय। निश्चितच विनायक राऊत यांच्या बरोबर असलेला टोकाचा संघर्ष ही एक चर्चेची बाजू आता सध्या मांडण्यात येत आहे आणि दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे रिफायनरी संदर्भात राजन साळवी यांनी घेतलेली भूमिका ही पक्षविरोधी असल्याचं तुर्तास तर दिसत आहे। या उलट भाजप या मागणीच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि याच मुद्द्यावरती आता राजन साळवी कुठेतरी ठाकरे गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगते आहे। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं आपण जाणून घेऊच या। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। भारत, राजन साळवी एक वेगळा निर्णय, एक वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत। ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडनं लोकशाही मराठीला मिळतेय। मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी राजन साळवी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बोलणार का? त्यांची नेमकी काय या सगळ्या संदर्भातली भूमिका आहे ती जाणून घेणार का? काय नेमकी याबद्दलची माहिती मिळतेय भारत? अजिंक्य, हा कोकणातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा सध्याचा विषय आहे। कारण राजन साळवी हे राजापूरमधनं 3 वेळा विधानसभेसाठी निर्वाचित झालेले आहेत। त्यांनी 15 वर्ष विधानसभा केलेली आहे आणि अर्थातच ती शिवसेनेकडनं धनुष्यबाणाच्या चिन्हावरती केलेली होती। आता चौथ्यांदा जेव्हा ते निवडणुकीला सामोरे गेले होते त्यावेळी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार होते, मात्र त्यांचा पराभव झाला आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये जो पराभव झालेला आहे तो राजन साळवी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या कार्यकर्त्यांच्या खूप जिव्हारी लागलेला आहे। या पराभवाची कारण मीमांसा करताना कुठेतरी हा सूर लागला जातोय की त्यांना ह्या निवडणुकीमध्ये स्वपक्षीयांनी त्यांचा घात केला अशी चर्चा कुठेतरी रंगते आणि त्यामुळे राजन साळवी हे भाजपामध्ये प्रवेश करतील ह्या चर्चेला सध्या मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं आहे। आणि अर्थातच तसं जर घडलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेला कोकणामध्ये हा फार मोठा फटका आणि धक्का सहन करावा लागणार आहे। हे एक बाजू झाली। दुसरं महत्वाचं म्हणजे या बाबतीत जरी निश्चितता राजन साळवी यांच्याकडनं अधिकृतपणे स्पष्ट होत नसली तरी राजन साळवी यांनी एक महत्वाचा कार्यकर्त्यांचा मेळावा येत्या 3 तारखेला राजापूरमध्ये घेतला आहे आणि राजापूरमधल्या आपल्या कार्यकर्त्यांना जे निकटवर्ती आहेत त्यांना ते संबोध करणार आहेत, त्यांच्याजवळ संवाद साधणार आहेत आणि नेमकी आपली काय भूमिका असणार आहे। त्यामुळे राजन साळवी
हा मेळावा जो घेतायत तो अतिशय महत्वाचा आहे आणि या मेळाव्यामध्ये निर्णायक भूमिका घेतायत काय याकडे सर्व राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. अजिंक्य, ठीक आहे. भारत आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे राजन साळवी भाजपमध्ये जाणार हे आता जवळपास निश्चित असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडनं समजतंय. मात्र जर राजन साळवी जर भाजपात गेले तर भाजपची कोकणातली ताकद आपसुकच यामुळे आणखी वाढणार आहे का? मोठी जबाबदारी त्यांना दिली जाऊ शकते का? काही चाचपणी त्या संदर्भात भाजप नेत्यांची सुरू आहे का? त्याबद्दल काय नेमकी माहिती मिळते? निश्चित स्वरूपामध्ये भाजपचं मिशन जे आहे ते कोकणमध्ये अधिक बळकट पक्ष कसा होईल याकडे वाटचाल चाललेली आहे आणि अर्थातच ही सर्व जबाबदारी कोकणाचे त्यावेळीपासून आतापर्यंत भाजपचे प्रभारी असणारे त्यावेळेचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरती आहे. जी माहिती विशेष सूत्रांकडनं आपल्याला मिळते, जी गोपनीय माहिती मिळते त्यानुसार या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजन साळवी यांच्या संपर्कात रवींद्र चव्हाण होते. त्यामुळे त्यांच्याजवळ काही स्वरूपामध्ये चर्चा झाली असतील, अर्थात ही सूत्रांकडची माहिती आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला आज कोकणामध्ये पक्ष मजबूतीने उभा करायचा असेल तर राजन साळवी यांच्यासारखा अनुभवी नेता पक्षामध्ये असणे फार गरजेचं आहे. कारण त्यांनी 15 वर्ष विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. कोकणातल्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. एक कुशल संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो आणि भाजपाला पुढे जर का सार्वत्रिक निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा पुढे भाजपाला पक्ष म्हणून वाढायचं असेल तर त्याच्यामध्ये राजन साळवी हे महत्वाची भूमिका रत्नागिरीतल्या राजापूरमधून निभावून नेऊ शकतात आणि पक्षाला बळकटी देऊ शकतात. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी जर का प्रवेश केला तर संघटनात्मक त्यांच्यावरती एक फार मोठी जबाबदारी सुद्धा पडू शकते. अजिंक्य, ठीक आहे. भारत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी हे भाजपमध्ये जाऊ शकतात अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.